तुम्हाला जरी ही भाजी कारल्याची दिसत असली तरी ही भाजी कारल्याचीच आहे. तर सांगायचा उद्देश हा की ही भाजी कारल्याचीच आहे, पण अजिबात कडू होत नाही. एखाद्याला जर डोळे बंद करून ही भाजी खायला दिली, त्याला कळणार नाही की तो कारलं खातोय, कारण आपण केलीच आहे अशी जास्त मस्त चवीची. कारलं कडू होऊ नये म्हणून थोडी वेगळी पद्धत वापरली आहे. रोजच्याच मसाल्यांमध्ये ही भाजी तयार होते. रेसिपी सोपी आहे. चला करूया मसाला भरली कारली. तेल, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, आलं लसूण, 1 चमचा बेसन पीठ, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेला कांदा, 4-5 छोटी कारली, 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने पावडर, 2 चमचे लाल तिखट पावडर, पाव चमचा हळद, मीठ लागणार आहे आपल्याला, आणि 4-5 आपण कोवळी कारली घेतली आहे. पहिली ट्रिक, कारलं बनवताना अजिबात कडू लागत नाही, ते मी पुढे सांगणार आहे. पांढरी कारली असेल तर उत्तमच आहे. हिरव्या कारल्यांपेक्षा पांढऱ्या कारल्याची चव छान लागते. याचे 2 मी अर्धे भाग करून घेणार आहे. तुमच्याकडे जर ती छोटी कारली असतील ना, ती जशीच्या तशी वापरली तरी पण चालेल, म्हणजे 2 भाग न करता अख्खी वापरू शकता. ही जरा मोठी आहे म्हणून मी 2 भाग करून घेतले आहे. मी जरा आतपर्यंतच कापते. शक्य असेल तेवढ्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहे. कारली कोवळीच वापरायचं, म्हणजे ते कमी कडू लागतं. तुम्ही अशा पद्धतीने ही कारल्याच्या बिया पोखरून घ्यायच्या. जेवढ्या शक्य होतील तेवढ्या आतपर्यंत रोवून बिया काढून टाकायच्या, मग भाग करून घ्यायची. ही अगदी सोपी पद्धत आहे. बिया अगदी आतपर्यंत निघाल्या जातात. इथे अशा प्रकारे आपण कारली पोखरून घेतली आणि त्यांच्या 4 भागांमध्ये कट करून घेतले. कारल्याचा कडूपणा घालवायचा आहे. कारल्याला पाण्यामध्ये टाकून घेऊयात आणि यामध्ये घालायचं 1 चमचा मीठ. कारल्याचा कडूपणा गुळापेक्षाही जास्त असतो. तेल आणि मिठामुळे कमी होतो. मिठाच्या पाण्यामध्ये कारली साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी बुडवून ठेवू. कारली मुरताय तोपर्यंत आपण त्यासाठी वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी कढईत 2 चमचे तेल घेऊया. तेल तापलं की यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा थोडासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा हलकासा तांबूस रंगावर भाजला गेला आहे. गॅस बंद करूयात. कांदा पूर्ण गार करून घेऊयात. भाजलेला कांदा पूर्ण गार झाला. याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय. यामध्ये घालूया कोथिंबीर. शक्यतो देठ वापरायची, त्याने वाटणाला चव चांगली येते. हिरवी मिरची, आलं, लसूण, टोमॅटो आपल्याला कच्चाच वापरायचा आहे. तो आपण भाजला नाही, फक्त कांदाच भाजलाय. पाणी न घालता बारीक वाटून घेऊ. अगदी गरज वाटल्यास थोडं पाणी वापरू शकता. पाणी न घालता वाटून घेतलंय. टोमॅटो होता म्हणून जास्तीचं पाणी नाही लागलं. जास्त बारीक नाही वाटायचं. त्यात थोडं तुकडे राहिले ना, कारल्यामध्ये अगदी बारीक वाटलेलं वाटण चांगलं लागत नाही. आपलं वाटण तयार झालं आहे. आपली कारली मिठाच्या पाण्यामध्ये मस्त भिजलेली आहे. याचा कडूपणा सगळ्या पाण्यामध्ये उतरला आहे. कारली पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. कढईमध्ये घ्यायचे 4 चमचे तेल. तेल चांगलं तापून द्यायचे. त्यामध्ये घालायचे कारले. गॅस कमी करायचा आहे. 50% शिजेल अशी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची. याने काय होणार आहे, कारल्याला चव चांगली येईल आणि याचा कडूपणा कमी होतो. मोठ्या गॅसवरती 5 ते 6 मिनिटांसाठी कारली परतून घेऊ. अर्धी कच्चीच फ्राय करायची आहे, पूर्ण फ्राय नाही करायची. याला काढून घेऊया. याच तेलामध्ये आपल्याला फोडणी करायची. तेल आधीच तापलं आहे.
यामध्ये घालायची मोहरी. मोहरी फुलली की जिरे घालायचे. हिंग. इथे मी घालते बेसन. बेसन घालण्याचं कारण आपण ग्रेव्ही करत आहे ना, तर ग्रेव्हीला छान दाटसरपणा यावा. तेलामध्ये 1 चमचा बेसन घातले आणि 1 मिनिटासाठी परतून घेऊ. बेसनामुळे कारल्याला चव पण छान येणार आणि ग्रेव्हीला दाटसरपणा सुद्धा येणार. कच्चेपणा निघून गेला की वाटण तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. वाटण 5 ते 6 मिनिटं चांगलं परतलंय. याचा कच्चेपणा निघून गेलाय, कारण आपण याच्यात कच्चा टोमॅटो घातला होता ना, त्यामुळे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये घालूया 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड घालूया, 2 चमचे गरम मसाला. मिक्स करून घेऊयात. यामध्ये घालायचं थोडंसं पाणी. याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. पाणी घातल्यामुळे काय होतं, मसाले जळत नाही, नीट शिजले जातात. तेल चांगलं सुटलं जातं. या ग्रेव्हीला रंगसुद्धा छान येतो. हे बघा, छान तेल सुटलं आहे. आपला मसाला चांगला परतला गेला. यामध्ये घालू बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर मिक्स करायची. टोमॅटो कच्चा घातलाय, त्याचा जरा पण आंबटपणा याच्यात लागू नये म्हणून याला झाकून 3 ते 4 मिनिटाची वाफ काढायची. आपण 3 ते 4 मिनिटं वाफ काढून घेऊया. 3 ते 4 मिनिटासाठी आपण वाफ काढली. यामुळे ग्रेव्ही चांगली शिजली गेली आहे. यामध्ये घालायची आहे आमचूर पावडर. आमचूर पावडर उशिराच घालायची. आधी मसाले घातले तेव्हा घालायची नाही. आधी घातल्यावर कडवट लागते. चवीपुरते मीठ घालायचे. इथे मी ग्रेव्ही पुरतंच मीठ घातलंय, कारण कारली आधीच मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली होती ना. याला आपण मिक्स करूयात. याला मिक्स केलं की यामध्ये फ्राय केलेली कारली घालायची. कारली याच्यामध्ये मिक्स करायची आहे. हलक्या हाताने मिक्स करा. कारली आधी शिजलेली, त्यामुळे ती थोडी तुटू शकतात. काय होतं, आपण याला चिरा देऊन घेतल्यात ना, त्यामुळे यामध्ये मसाला आपोआप जाऊन बसतो. आपल्याला वेगळा असा भरत बसण्याची गरज पडत नाही. इथे मी थोडंसं पाणी गरम करून घेतलंय, ते यामध्ये घालायचे. पाणी गरम होतं, त्यामुळे याला हलकीच उकळी फुटली. रंग मस्त आलाय बघा. गॅस कमी करायचा आहे आणि याला 5 ते 6 मिनिटासाठी मंद आचेवर शिजवायचं आहे. कारण आपण आधीच परतून घेतलंय, फार वेळ लागत नाही. 5 ते 6 मिनिटं शिजेपर्यंत याला असेच ठेवू. मध्ये मध्ये फक्त हलवत राहू. याला मी मध्ये मध्ये हलवून घेतलं होतं. छान असं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. त्याचसोबत दाण्याचा कूट पण घालून घेऊया. थोडासा कुरकुरीतपणा आला की कारली छान लागतात. तुम्हाला जर दाण्याचा कूट नाही घालायचा असेल तरीही चालेल. 2 मिनिटासाठी झाकण न ठेवता असेच हलवून घेऊ, म्हणजे दाण्याचा कूट थोडासा शिजला जाईल. 2 मिनिटं याला आपण असंच ठेवलं होतं. यावर थोडी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया. ही चमचमीत अशी भरली कारली तयार झाली आहे. अशा प्रकारे आज आपण येथे भरली कारली केली. तुम्हाला याच्यामध्ये गूळ किंवा साखर वापरायची असेल तर जेव्हा आपण आमचूर पावडर घालतो त्यावेळी वापरली तरीही चालेल.